लवकरात लवकर मदत मिळावी, पंचनामे मिळावे. बघा, पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे. पंचनामे आमचे स्पॉटर सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी दौरे झाले, आमदार महोदयांचे दौरे झालेले आहे आणि लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने जे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे त्यांना मदत देऊ. भाऊ, जळगावचा जर विचार केला तर आपण DPDCतून 200 कोटी दिले, नामांनी 100 कोटी आणले, मात्र महापालिकेकडून कुठेतरी फंडिंग होताना दिसत नाही. त्यामुळे जळगावमध्ये पाण्याचा खूप मोठा यावेळी सामना करावा लागला. अचानक 105 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे साहजिक आहे काही ठिकाणी आम्हाला तारांबळ उडाली, हे निश्चित आहे. काही ठिकाणी नवीन रस्ते किंवा उचल आणि उंच आणि कमी उंच याच्यामध्ये सुद्धा पाणी साठलं, हे निश्चितपणे सत्य. पण त्या ठिकाणी आमचे आयुक्त यांनी त्या ठिकाणी वेळेवर सावधगिरी केली आणि जिथे जिथे अडचणी होत्या त्या दूर करण्याचा शहरामध्ये त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. यावेळी नगरसेवकांचं असे म्हणणं होतं की महापालिकेने कुठेतरी स्वतःचा फंड जनरेट करावा, फक्त पालकमंत्र्यांनी निधीवर अवलंबून न राहता. निश्चितपणाने जिथे जिथे आमची मदत लागेल तिथे आपण आम्ही करू, पण आयुक्तांना पण आम्ही सूचना देऊ की जिथे जिथं महापालिकेला करता येईल तिथे तिथे आपण सुधारणा करा. भाऊ, महसूल विभागावर नेहमी सामान्य नागरिकांची एक नाराजी असते, मात्र महसूल कर्मचारी काम करतात हे मात्र या कार्यक्रमातून दिसते. निश्चितपणाने काम करतात. मी नेहमीच भाषणातही बोललो की तुमच्या 100 चुका त्यांच्या दिसतात आम्हाला, पण 500 चांगली केलेली कामं पण आपण लक्षात ठेवली पाहिजे ना. कोणी माणूस असा नाही की तो चुकीस पात्र नाही आहे, प्रत्येकाकडनं चूक होते, पण याचा अर्थ तो सगळ्याच चुका करत असतो असं नाही. आता एवढे शासनाचे वेगळ्या वेगळ्या योजना आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत असतात, तर हे सगळे लोक राबवण्याकरता आपण SIRचाच प्रोग्राम आपल्या डोळ्याच्या समोर घ्या ना, याच्यामधला प्रोग्राम घ्या, किंवा आता कृषीचे आपलं महाराजस्व अभियान आपण जिल्ह्यामध्ये राबवतोय ते बघा. इतक्या जोरदार पद्धतीने हे कार्यक्रम होतात, हे त्यांचंच बदौलत हे काम होत आहे ना. त्यामुळे काही चुका होत असतील, पण 100% त्यांच्याकडनं चुकीचंच काम होतं, हा सुद्धा गैरसमज मला वाटतं योग्य नाही आहे.